तर माझी जन्माष्टमी स्पेशल ब्लॉग आहे। तर बघू शकता माझ्या घरी असा मी जन्माष्टमीचा सेलिब्रेशन केलेला आहे, साजरी केली मी जन्माष्टमी। बघू शकता माझा बाळकृष्ण, हा बाळकृष्ण मला माझ्या आईवडिलांनी लग्नात दिलेला होता आणि हे जे अंगवस्त्र आहे बाळकृष्णाचं हे मी स्वतःच्या हाताने बनवलेला आहे। आणि हा पाळणा सुद्धा एका माझ्या मैत्रिणीने बनवलेला आहे। हे बघू शकता किती सुंदर असा मला पाळणा बनवलेला माझ्या फ्रेंडने दिलेला आहे, माझ्या मैत्रिणीने दिलेला आहे। तर मी अशी सजावट केली आहे माझ्या बाळकृष्णाच्या बर्थडेची। आणि हे माझं छोटंसं देवघर आहे आणि माझ्या देवघरात बघू शकता तुम्ही विठ्ठल, रुक्मिणी, अन्नपूर्णा, गाई माता, गणपती। आता हे पाळणा ठेवल्यामुळे बाकीचे देव दिसत नाही आहेत, पण महालक्ष्मी आणि महादेवाची पण मूर्ती मी ठेवलेली आहे। तर ह्या साईडला बघू शकता मी माझं सगळं देवाचं काही सामान असेल, साहित्य असेल ते ह्या साईडनं ठेवलेलं आहे। अगरबत्ती, धूप आणि ह्याच्यामध्ये तेल भरून ठेवते सेपरेट देवासाठी। हे कापरासाठी डब्बी केलेली आहे सेपरेट। आणि हा नैवेद्य दाखवला होता, इथं अगरबत्ती वगैरे। आणि हा चौरंग आहे, चौरंगावर मी देवघर ठेवलेला आहे। आणि हे बघू शकता माझं देवघर, छोटंसं देवघर आहे। आणि हे माझं छोटंसं बाळकृष्ण, आज बाळकृष्ण जन्माष्टमी स्पेशल व्हिडिओ बनवला। तर माझा बाळकृष्ण आणि त्याची साज सजावट केलेली आहे मी, तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। पावसाचा दिवस चालू आहे त्याच्यामुळे जास्त फुलं आणायला जमले नाहीत आणि बाहेरही जाता नाही आलं मला पावसामुळं, आणि त्याच्यामुळं जास्त काही साज सजावट करायला जमली नाही मला। तर मी जसं जमेल असं छोटंसं डेकोरेशन केले, बघू शकता। आणि माझं जन्माष्टमी मी साजरी केली। तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला अजिबात विसरायचं नाही।